पालकमंत्री इथं आहे का नाही? पालकमंत्री काय हरवला काय? पकायला आमदार मंत्री करून आपण बसवलंय चोरून मत खाऊन आणि ते आम्हाला रुबाब जोडवतंय. त्यांनी आमच्या बरोबर रुबाब करायचा काय? आवाजात बोला म्हणा लाज वाटली नाही. नेपाळ मध्ये कसं ताणू ताणू हाणलं तसं हाणायचं आता. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आधी मोठा राडा घातला. कारण गेल्या 4 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले शेतकरी सतत मदतीची मागणी करत होते. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. या निष्काळजी भूमिकेचा निषेध करत आज शेतकऱ्यांनी कार्यालयातच तीव्र आंदोलन छेडले. आमची शेती वाहून गेली, घरात अन्न नाही तरी अधिकारी फक्त पाहणी करत फिरतात, असा आक्रोश आंदोलकांनी व्यक्त करताच याच दरम्यान भाजपा आमदार राणा जगदीशसिंह पाटील एका प्रशासकीय कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता शेतकरी आणि महिला आंदोलकांनी त्यांच्यावर सुद्धा घेरावा घालत संताप व्यक्त केला. आपण लढायचं आता. ह्याच्या पायल्या भरलेल्या नेपाळ मध्ये कसं ताणू ताणू हाणलं तसं हाणायचं आता. काय नाही तीच करायचं. ह्याला रोज रोज माणसं मारलेली बघायची, रोज माणसं मेलेली, रोज आया बहिणी रडलेल्या बघितल्याशिवाय त्यांचा आत्मा शांत होत नाही. नुकतं तळ 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 बघायची, हाय हाय बघायची. पकायला आमदार मंत्री करून आपण बसवलंय चोरून मत खाऊन आणि ते आम्हाला रुबाब जोडवतंय. त्यांनी आमच्या बरोबर रुबाब करायचा काय? त्यांनी काय खायला द्यायचं, कसा बसायचं, कसा उठायचं ते आम्ही बघायचं. त्यांनी सांगितलं तसं. लोक मरण्याची वाट बघायला, मरायचं नाही मारायचंय. लक्षात ठेवा किती दिवस मारायचंय. लहान आवाजात बोला म्हणा लाज वाटली नाही. चांगल्या ठिकाणी कुणी बी जात र, पण जिथं दुष्काळग्रस्त ज्याचा आई बाप मेला, जिचा नवरा मेला, जिचा बाप मेला तिथं जाऊन भेटा गेलाव का तुम्ही? गेलाव का? पालकमंत्री इथं आहे का नाही? पालकमंत्री काय हरवला काय? मग कशासाठी कुठं मुंबईला कुणाला दुखणं लागतंय, कुणाला टीबी झालाय, कुणाला आता माझं तोडलंय वाईट आहे. मात्र आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही ठोस मागण्या केलेल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयाची आर्थिक मदत द्यावी, तसेच निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे वचन तात्काळ पूर्ण करावे. आमचं नुकसान फक्त आकड्यात टाकून भागणार नाही, प्रत्यक्षात मदत हवी, अशी मागणी देखील आंदोलनातून पुढे आलेली आहे. तसेच या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललेला आहे. अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि शासनाचं दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागात नाराजी उफाळून आलेली आहे. प्रत्येक वर्ष मदतीची, कर्जमाफीची आश्वासन मिळतात, पण प्रत्यक्षात मदत पोहोचत नाही. त्यामुळे या आंदोलनाने पुन्हा एकदा ग्रामीण वास्तव्य अधोरेखित केलेलं आहे. शेतकरी अजूनही आपल्या हक्कासाठी झगडतोय आणि सत्ताधारी केवळ पाहणी व आश्वासन पुरते मर्यादित आहेत. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.